गुड मॉर्निंग. आज होती माझी मॉर्निंग शिफ्ट, त्यामुळे सकाळी लवकर उठून स्वतःसाठी व आहोंसाठी डब्बा बनवला. त्यात होती मेथीची भाजी आणि पोळी. ऑफिसला गेले तर ऑफिसमध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे आम्हाला असं छान छान जेवायला मिळालं. मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून छान असं जेवण केलं. घरी आल्यानंतर रात्रीचा बेत काय करायचा असं विचारल्यास मिस्टर आहोंनी सांगितलं की पावभाजी बनवा. व त्यासाठी सर्व भाज्या चिरून त्याला कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवलं आणि 3-4 शिट्ट्या होऊ दिल्या. त्यामुळे आपल्या भाज्या मस्त मऊ होतील आणि पावभाजी खूप अशी स्मूथ होईल. त्यानंतर पावभाजीसाठीच लागणारे सर्व साहित्य जसे की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व रफली चॉप करून नंतर ते चॉपरच्या साहाय्याने एकदम फाईन चॉप करून घेतले व तोपर्यंत कढईमध्ये तेल तापत ठेवले. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला व अद्रक लसूणची पेस्टही घातली आणि कांदा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतला. सर्व भाज्यांचं असंच असतं, भाज्यांची चव आपण त्याचा मसाला किती छान पद्धतीने भाजतो याच्यावर अवलंबून असतं. त्यानंतर आपल्याकडे जे काही मसाले असतील जसं की आपल्या घरचं लाल तिखट, पावभाजी मसाला सर्व एकत्र करून त्याला छान हलवून घ्यायचं व थोडंसं पाणी टाकायचं. त्यामुळे आपले मसाले करपणार नाहीत. त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो बारीक चिरलेले असतील तरीही चालतील व त्याला छान हलवून घ्यायचं आहे. लाल टोमॅटोने आपल्या भाजीला मस्त असा लाल कलर येईल. ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्या सर्व मॅश केलेल्या भाज्या टाकून द्यायच्या व त्याच्यावरून हिरवी अशी कोथिंबीर बारीक कापलेली टाकायची. त्यामुळे भाजीला चव तर येते आणि लुकही चांगला येतो. तर असं होतं आमचा आजचा दिवस. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.